नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजनवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी मी अशीच थोडीशी हटके अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। काय होतं, डिलिव्हरी नंतर महिलांचं पोट वगैरे सुटतं, वजन वाढतं, जाडी पटकन कमी होत नाही। अगदी झटपट घरच्या साहित्यामध्ये आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे आणि ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे। बघा, ही अशी पावडर बनवून ठेवायची आहे आणि रोज सकाळी आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे काय करायचं आहे, संध्याकाळी ही पावडर ग्लासात भिजत ठेवायची आहे आणि सकाळी आपल्याला हे पाणी कोमट करायचं आहे आणि काचेच्या ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये आपल्याला गाळणीने हे पाणी गाळून ज्यावेळेस आपलं पोट रिकामं असेल त्यावेळेस घ्यायचं आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवला आहे। याच्यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता बघावा लागेल। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू, टाइम वेस्ट न करता। सुरुवातीला आपल्याला मेथीदाणे घ्यायचे आहेत आणि मेथीदाण्याचं तर तुम्हाला गुणधर्म माहीतच आहेत की मेथीदाण्यामुळे काय होतं, वजन झटपट कमी होण्यास मदत होते आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता वगैरे असेल तर मेथीदाण्याचं जर आपण सेवन केलं तर उष्णतासुद्धा आपल्या मेथीदाण्याने कमी होते। एखाद्याला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर मेथीदाण्याची पावडर करून ती संध्याकाळी भिजत ठेवली, सकाळी जर घेतली ना तरी पण त्याचा चांगला फरक जाणवतो। तसेच मेथीदाणे संध्याकाळी भिजत ठेवायचे 1 चमचा आणि सकाळी ते आमुषापोटी चावून खाल्ले तरी पण वजन पण कमी होतं, शुगर कंट्रोलमध्ये येते। खूप असे आरोग्यदायी फायदे या मेथीदाण्याचे आहेत। हे मेथीदाणा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं, ते मऊ पडतात आणि मिक्सरमधून ती पटकन बारीक होण्यास आपल्याला मदत होते। आता ही मेथीदाणा आपण तव्यावरती भाजून घेऊया। यासाठी मी लोखंडी तवा वापरला आहे, इथं तेल वगैरे टाकायची अजिबात गरज नाही। आता मेथीदाणे व्यवस्थित असं भाजलेलं आहेत। आता हे आपण काढून घेऊया। मेथीदाणे मी काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला या लोखंडी तव्यावरती दालचिनी टाकायची आहे। दालचिनी हा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचा असा मसाल्यातला घटक आहे। मसाल्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस घसा वगैरे खराब झाला असेल त्यावेळेस तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये दालचिनी, गूळ जर टाकून जर चहा पिला, थोडंसं अद्रक, तर घशाला आराम भेटतो आणि पटकन घशातील इन्फेक्शन हे कमी होतं। मेथीदाणा झालेला आहे। आता आपण या ठिकाणी दालचिनी पाहतोय। आता ही दालचिनी जर आपण दिवसातून 2-3 वेळा जर चघळून खाल्ली तर ह्याच्यामुळे सुद्धा आपली चरबी कमी होण्यास मदत होते। दालचिनीचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे। आता ही दालचिनी आपण व्यवस्थित अशी तव्यामध्ये भाजून घेणार आहे, म्हणजे ही कडक होती आणि आपल्याला मिक्सरमधून पटकन ह्याचा चुरा बनवता येतो। आता दालचिनी पण भाजून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला बडीशेप घ्यायचा आहे। बडीशेपीचा वापर हा खूप अशा अनेक साहित्यामध्ये केला जातो लोणचं बनवण्यासाठी। तसेच तुम्ही ही बडीशेप जर संध्याकाळी भिजत ठेवली पाण्यामध्ये आणि ते जर पाणी पिलं तर काय होतं, आपलं पोट साफ होण्यास मदत होते आणि आपलं जर पोट वगैरे गच्च झालं असेल तर हे पचनासाठी बडीशेप खूप चांगली असते। संध्याकाळी जेवल्यानंतर जर तुम्ही बडीशेप घेतली तर काय होतं, डायजेशन आपली सिस्टीम चांगली होते। आता याचा वापर आपण या ड्रिंक जी बनवणार आहे वेट लॉससाठी महत्त्वाची, त्याच्यामध्ये आपण ही बडीशेप वापरणार आहोत आणि ही बडीशेप आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता बडीशेप पण भाजलेली आहे। आता आपण बडीशेप एका ताटामध्ये काढून घेऊया। सुरुवातीला मी मेथीदाणे भाजून घेतले होते, नंतर दालचिनी भाजून घेतली होती आणि आता ही बडीशेप भाजून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला जिरी घ्यायची आहे आणि जिरी पण आपल्याला काय करायचे आहे, भाजून घ्यायची आहे। जिरीमुळे काय होतं, शुगर आहे ती कंट्रोलमध्ये येते। तसेच BP वगैरे असेल तर त्यासाठी सुद्धा जिरीचे सेवन करणे खूप गरजेचं आहे। आमुषापोटी जर तुम्ही जिरीचे पाणी वगैरे पित असाल ना तर त्याचे सुद्धा खूप फायदे आपल्या शरीराला होतात आणि वजन कमी करण्यासाठी फार फायदेशीर आहे। परंतु मी इथं रेसिपी बनवताना सर्व महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते एकत्र घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपला त्याचा फायदा जो आहे तो दुपटीनं होणार आहे। त्यासाठी मी सर्व जे आरोग्यदायी घटक आहेत ना ते एकत्र बनवून मी एकत्र अशी स्ट्रॉंग ड्रिंक बनवणार आहे। आता जिरं वगैरे आपण व्यवस्थित असं लोखंडी तव्यावरती भाजून घेऊया। आता
जिरीचा कलर पण बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण जिरी काढून घेऊया ताटामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ओवा टाकायचा आहे. ओव्यासाठी आपण तवा गरम झाला होता, त्याच्यावरती ओवा टाकलेला आहे. ओव्याचं खूप आरोग्यदायी असं आपल्या शरीरासाठी फायदे होतात. लहान मुलांना सर्दी कफ वगैरे झाला असेल तर छाती वगैरे शेकण्यासाठी सुद्धा ओव्याचा वापर केला जातो. तसेच आपलं जास्त डोकं दुखत असेल तर एका कापडामध्ये जर आपण ओवा भाजून जर त्याचा शेक वगैरे दिला ना, तर पटकन डोकेदुखी थांबते. एखाद्याला सांधेदुखीचा वगैरे त्रास असेल किंवा छातीत कफ वगैरे झाला असेल तर गॅसवरती कढई किंवा तवा गरम करायचा आणि त्याचा शेक आपल्या छातीला किंवा जिथं दुखतंय ना तिथं द्यायचा. त्याच्यामुळे खूप आरोग्यदायी असे फायदे आपल्या शरीरासाठी होते. म्हणजे थोडक्यात ओव्याचा गुणधर्म आहे तो कफ कमी करणे आणि जिथे वेदना होतात त्याची तीव्रता कमी करणे असा होतो. तुम्ही बघू शकता की इथं मेथी दाणे, दालचिनी, बडीशेप, जिरी, ओवा व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक कडकपणा आलेला आहे. आता हे आपल्याला थंड होण्यासाठी फॅन चालू करून ठेवायचे आहे. हे थंड झालं की आपण हे मिक्सरमधून बारीक करणार आहोत. पण ही दालचिनी आहे ना, ती मिक्सरमध्ये पटकन बारीक होत नाही. त्यासाठी आपण खलबत्त्याचा वापर करणार आहोत आणि खलबत्त्यामध्ये आबडधोबड अशा स्वरूपाची आपल्याला दालचिनी चेचून घ्यायची आहे. दालचिनी आपण फोडणीमध्ये चिरून घेणार आहोत. खाली मी कपडा घेतलेला आहे, नाहीतरी पटकन बारीक होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला ठेचायची आहे. जर मोठी उकळ वगैरे असेल तर तिथे पटकन होतं, पण माझ्याकडे उकळी छोटी आहे ना, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय. थोडासा कडकपणा कमी झाला तर ती लूज पडते आणि आपोआप मिक्सरमधून नंतर आपल्याला सगळ्या इन्ग्रेडियंट सोबत आपण ही वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की आता अशा पद्धतीने मी बारीक केलेले आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरी, ओवा, बडीशेप, मेथीदाणे आणि आपण जी दालचिनी जी चिचली होती ना, ती दालचिनी आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरचं भांडं फिरवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे इन्ग्रेडियंट्स बारीक होतात. तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हे बारीक झालेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ह्या पावडरचे सेवन कसे करायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. काय करायचं आहे, संध्याकाळी एका ग्लासामध्ये 1 चमचा आपल्याला टाकायचा आहे आणि ते भांडं झाकून ठेवायचं आहे. आणि सकाळी उठलं की आपल्याला पातेलं घ्यायचं आहे आणि हे जे आपण रात्रभर ग्लासामध्ये भिजत ठेवलेलं जे घटक आहेत त्याच्यामध्ये आपण दालचिनी, मेथीदाणे, बडीशेप, जिरी, ओवा असं टाकून जे रात्रभर ग्लासामध्ये भिजत ठेवलं होतं ते सकाळी उठले की आपल्याला एका पातेल्यामध्ये तेच पाणी आपल्याला गरम करायचं आहे आणि सकाळी तुम्ही त्याच्यातील लिंबू टाकून किंवा आहे असं पिलं तरी पण चालतं. त्याच्यामुळे आपला मेटाबॉलिझम आहे तो वाढतो आणि पचनक्रिया सुधारते. तसेच बॉडी पूर्ण डिटॉक्स होते. त्याच्यामुळे वजन झटपटकन होण्यास आपल्याला हे ड्रिंकमुळं मदत होणार आहे. ही ड्रिंक तुम्ही एकदा जर बनवून ठेवली तर 1 महिनाभर टिकू शकते. याच्यासाठी तुम्ही काचेच्या भांड्याचा वापर करायचा आहे. काचेच्या भांड्यामध्ये म्हणजे बर्नीमध्ये वगैरे ठेवला आणि रोज 1 चमचा तुम्ही ग्लासामध्ये टाकून याचं सेवन करू शकता. ते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की हे अशा पद्धतीचं बनलेलं आहे. सकाळी उठलं की अशा पद्धतीचं दिसतं. सुद्धा या ड्रिंकचं नक्की सेवन करा आणि तुम्हाला काही रिझल्ट जाणवला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेअर करा, आवडला तर लाईक नक्की करा. धन्यवाद.